नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती सुद्धा, स्वभावही तितकेच वेगळे हे सुद्धा खरंच. पण स्वभावातल्या दोषांवर संमोहनशास्त्र हे एक उत्तम औषध ठरू शकतं. आणि संमोहनशास्त्र म्हटलं की संमोहन तज्ज्ञ राजेश वाळके यांचं नाव आपसुकच डोळ्यासमोर येतं. कारण राजेश वाळके हे महाराष्ट्रातले काही अशा जाणकार संमोहन तज्ज्ञांपैकी एक आहेत की ज्यांच्याकडे लोकांचा ओढा जो आहे तो वाढतोय. पण बऱ्याच काळापासून संमोहनशास्त्राबद्दल गैरसमज होते. नकारात्मक विचार मनातून काढून टाकण्यासाठी, मनावर सकारात्मक विचारांचं बीज पेरण्यासाठी आपल्याला संमोहनशास्त्राची खूप मदतगार संमोहनशास्त्र जे आहे त्याची खूप मदत होऊ शकते. ते मदतगार ठरू शकतं. आणि हे संमोहनशास्त्र म्हणजे नेमकं काय, संमोहनशास्त्राचा फायदा नेमका कसा होतो, विना औषध संमोहनशास्त्राद्वारे मानसिक आणि शारीरिक आजारांवर आपण कसं काय त्याच्यावर विजय मिळवू शकतो किंवा कसे काय हे आजार आपण दूर करू शकतो यावर आपण चर्चा करणार आहोत. तसंच मनाचं सर्व्हिसिंग करायचं संमोहनशास्त्राद्वारे म्हणजे नेमकं काय करायचं हे आपण जाणून घेणार आहोत. संमोहनशास्त्राच्या मदतीनं मनाचं मालक कसं बनायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला संमोहन तज्ज्ञ राजेश वाळके देणार आहेत. सर, संमोहनशास्त्र खरं तर आपल्याला असं आपण तुम्ही नेहमी म्हणता की मनाचं सर्व्हिसिंग करायचं आहे म्हणजे काय, मनातनं सगळे नकारात्मक भाव काढून टाकायचा आहे. मग याला आपण संमोहनाद्वारे कसं काय आपण याच्यावर उपचार करू शकतो? छान प्रश्न आहे. नकारात्मक विचार हे प्रत्येक व्यक्तीला येतच असतात. हां, पण ते आपोआप येत असतात. सकारात्मक विचार आणावे लागतात. बऱ्याचदा इथे क्लिनिकमध्ये आपण माइंडचं प्रोग्रॅमिंग करतो. NLP त्याचद्वारे, संमोहनाद्वारे, मानसिक आजार त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टींवर काम केलं जातं. आता हे संमोहनशास्त्र आपण म्हणतो फक्त मानसिक आजारांवरच काम करतं का, तर नाही. तुम्हाला तुमची जी फायनान्शियल स्टेट आहे त्यातून जर तुम्हाला काहीतरी असतं की माझी फायनान्शियल स्टेट आता थोडीशी वेगळी आहे, त्यातून मला थोडंसं बाहेर पडायचं आहे, मी अजून चांगल्या लेवलला गेलो पाहिजे, तेवढा फायनान्स मला हवा आहे, तिथपर्यंत मी केलं पाहिजे, हे कुठंतरी एक करंट स्टेट असते मनामध्ये आणि एक डिझायर स्टेट असते. त्याचबरोबर रिलेशनशिप आत्ता जे आहे, जी करंट स्टेट आहे त्यातून आपल्याला चांगल्या रिलेशनशिपपर्यंत लोकांबरोबर सोशल म्हणा, कौटुंबिक म्हणा किंवा नातेवाईक म्हणा, तिथपर्यंत आपल्याला चांगले रिलेशन आपल्याला डेव्हलप करायचे असतात. बऱ्याचदा डिवोर्स असतील किंवा सुरुवातीला घरामध्ये जे काही नवीन लग्न झाले असेल तर बऱ्याचदा हे काही डिस्प्यूट होत असतात. त्यातून एका चांगल्या स्टेटमध्ये जाण्याची इच्छा असते. त्याचबरोबर हेल्थ सर्वात महत्त्वाचं. आणि शेवटी हेल्थ आता जे आहे प्रत्येकाला वाटतं की जे काही आजार असतील, प्रॉब्लेम्स असतील किंवा आपली हेल्थ बरोबर नसेल किंवा योगा करावा लागेल. आता जी करंट स्टेट आहे त्यातून आपल्याला डिझायर स्टेटपर्यंत पोचायचं आहे. त्याचबरोबर हेल्थ त्याच्यात इनर स्टेट म्हणजे तुमचा बिझनेस आणि करिअर याच्यामध्ये सुद्धा संमोहनाचा खूप चांगला वापर केला जातो. की आता करिअरमध्ये काही अडचणी असतील, बिझनेसमध्ये ग्रोथ होत नाही आहे, तो माइंडसेट बघा, प्रत्येक ठिकाणी माइंडसेट हा फार महत्त्वाचा आहे. आणि हा माइंडसेट जर तुमचा व्यवस्थित असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. त्याचबरोबर इनर लाईफ म्हणजे हे मेंटल आणि इमोशनल म्हणजे कोरोना पेंडेमिक नंतर जे काही लोकांमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आलेत किंवा मानसिकदृष्ट्या ते खचलेले आहेत, हे जवळपास 20% लोकांना हे त्रास आहेत. मग त्यात विद्यार्थी असतील, गृहिणी असतील, नोकरदार, व्यावसायिक, सगळ्या प्रकारचे म्हणजे डॉक्टर्स वगैरे बरेचसे काही. आणि आपल्या म्हणजे क्लिनिकला पूर्णपणे मोफत काउन्सिलिंग आहे. आम्ही तर सांगतो की तुम्ही निगेटिव्ह होऊनच आहे आमच्याकडे. म्हणजे आम्ही बऱ्याच ठिकाणी सांगितलं तर पॉझिटिव्ह होऊन जा. आम्ही सांगतो निगेटिव्ह होऊनच या तुम्ही. जर निगेटिव्ह होऊन तुम्ही माझ्याकडे आलात तर 100%, 99% मी तुम्हाला त्यातून काउन्सिलिंगमध्येच मी बाहेर काढतो आणि काउन्सिलिंगमध्येच रिझल्ट देतो. रिझल्ट दिल्यानंतरच तुम्हाला पुढे ट्रीटमेंट करायची की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न असतो. हा पण हे काउन्सिलिंग, चेकअप आणि छोटीशी ट्रीटमेंट हे सगळं काही पूर्णपणे मोफत असतं. आणि याचा लाभ आत्तापर्यंत कित्येक वर्ष झालं सचिन राणे सर
ठाण्यामध्ये असतात, मी पुण्यामध्ये असतो. आम्ही दोघंही खूप चांगल्या पद्धतीने हे काम चालू आहे. लोकांमध्ये सकारात्मक बदल घडत आहेत आणि लोक त्याचा फायदा घेत आहेत. काहींना स्वतःच्या दिसण्यावरनं किंवा स्वतःच्या आउटर अपिअरन्सवरून तक्रारी असतात की नाही मी चांगला दिसत नाही आहे, की मी चांगली दिसत नाही आहे, किंवा माझ्या व्यक्तिमत्वात ही कमतरता आहे, किंवा मी माझा रंग सावळा आहे, काळा आहे म्हणून मी चांगली दिसत नाही. आणि त्याच्यामुळे कुठेतरी ना अशा व्यक्तींचा आत्मविश्वास ढळत असतो. तर मग हा ढळणारा आत्मविश्वास पुन्हा मिळवून देण्यासाठी संमोहनशास्त्र कशा प्रकारे मदत करतं? नक्कीच काम करतं. पहिल्यांदा त्यांना स्वीकारावं लागतं. पहिल्यांदा स्वीकार भावना ही मनामध्ये आली पाहिजे आणि ही स्वीकार भावना निर्माण करण्यासाठी आपण संमोहनशास्त्र हे सबकॉन्शियस माइंड किंवा ब्रेनला प्रोग्रामिंग करून आपण त्यांच्यामधली ती नकारात्मकता काढू शकतो. कारण प्रत्येक व्यक्ती हा जगामध्ये युनिक आहे. देवाने प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे आणि ते युनिकनेस हे तुमचं फक्त लक्ष नसतं, स्वतःकडे लक्ष नसतं, बाकी सर्व ठिकाणी लक्ष असतं. माझी उंची कमी आहे, माझं नाकच असं, किंवा मला थोडासा रंगच माझा वेगळा आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टींना आपण त्याच्यामध्येच अडकून बसलो आहे. म्हणजे बाहेर जे काही सुंदर जग आहे त्यातून आपल्याला नवीन नवीन रोज काहीतरी शिकायला भेटतं. आज व्हॉट्सअप, फेसबुक याच्यामुळे लोकांपर्यंत रोज नवीन नवीन काहीतरी असतं आणि त्यातून तिकडे लक्षच नसतं आणि स्वतःमध्येच काहीतरी न्यूनगंड तयार करायचा आणि हा न्यूनगंड घेऊन आपलं आयुष्य खराब करायचा. आणि हा एकदा न्यूनगंड बाहेर पडला तर सहजच, आणि हा न्यूनगंड बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एकदा तरी क्लिनिकला यावं लागेल. कारण 1.5 तास मी तुम्हाला पर्सनली, म्हणजे दोन्ही ठिकाणी, सचिन राणे सर ठाण्यामध्ये आणि मी पुण्यामध्ये, पूर्णपणे या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्णपणे मोफत ठेवलेल्या आहेत. म्हणजे कसलेही चार्जेस नाहीत. म्हणजे एंट्रीसुद्धा फ्री आहे आणि एक्झिटसुद्धा फ्री आहे. नक्कीच. तर राजेश सरांनी आत्तापर्यंत अनेक जणांना संमोहनाद्वारे एक नवसंजीवनी दिलेली आहे. त्यांच्या मनात आत्मविश्वास पेरण्यात राजेश सरांना यश आलेलं आहे. अशाच काहींच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. स्ट्रेस लेवल जी मॅनेज करताना खूपच डिफिकल्ट होत होतं. आज मला अतिशय वेगळा अनुभव आला. हे सगळं झाल्यानंतर ट्रीटमेंट अजूनही सुरूच आहे, पण इथे आल्यानंतर हे जे 2-3 दिवस मी जे घेतला आहे अनुभव, तो इज लाईक टोटली डिफरंट. खूप वेगळा अनुभव आहे. खूप पॉझिटिव्हिटीनी फिलअप झाली आहे मी. कॉन्फिडन्स लेवल आहे, एनर्जी खूपच वरच्या लेवलला गेलेली आहे. स्ट्रेस तर अजिबातच नाही फील होत आहे. आणि असं वाटतं की इथून पुढे ऑब्स्टॅकल्स सगळ्यांनाच येतात, इथून पुढेही प्रॉब्लेम्स आले, पण त्यांच्याकडे बघण्याचा नजरिया तो वेगळा असणार आहे. आणि मला हे माहिती आहे की मी ते बीट करून पुढे जाऊ शकणार आणि सक्सेस 100% माझा असणार आहे. सो मी या सगळ्याचं श्रेय डॉक्टरांना देते आणि डॉक्टरांमुळेच हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. तर माझा त्रास हा मूळतः पित्ताचा त्रास होता आणि नकारात्मक विचार खूप यायचे. म्हणजे कितीही जरी प्रयत्न केला की सकारात्मक वाचू, काही करू, तरी सकारात्मक विचार येतच नव्हते. त्यानंतर मग राजेश सरांचे मला ओळखीनुसार ओळखीतून कॉन्टॅक्टमधून कळलं राजेश सरांविषयी. त्यामुळे मी 3 दिवसाची ट्रीटमेंट घेतली आणि आज मला एकदम नवीन जन्म झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे खूप हलकं, खूप भारी, खूप प्रसन्न वाटतंय. त्यामुळं मी राजेश सरांचा खूप आभारी आहे. म्हणजे ही फिलिंग येणं खरंच अद्भुत आहे. म्हणजे माझ्यासाठी शब्दात वर्णन करता येणार नाही तरी हा प्रयत्न, पण खूप छान वाटतंय. धन्यवाद राजेश सर, थँक्यू. कधी कधी डॉक्टर्ससुद्धा हे सजेस्ट करतात की तुम्ही संमोहन उपचारसुद्धा घ्या. या उपचारांना संमोहन उपचारांची जोड मिळाली तर कदाचित अजून फायदा होऊ शकेल, त्या रोगातनं वर उठण्यासाठी रुग्णांना मदत होऊ शकेल. असे रुग्ण तुमच्याकडे नक्कीच येत असतील? भरपूर आहेत. त्याच्यामध्ये पाहिलं तर औषधंही, म्हणजे बऱ्याचदा सायकॅट्रिस्टचे पण औषधं चांगली छान असतात, पण बऱ्याचदा पेशंटला ती बराच काळ घ्यावे लागतात. म्हणजे ते औषधं बंदच होत नाही. तर अशा वेळेस थकलेले असतात की बाबा शेवटचं, म्हणजे त्यांना पर्यायच दिसत नसतो. आणि हा शेवटचा पर्याय नाही, हा पहिला पर्याय म्हणून तुम्ही जर आलात तर नक्कीच संमोहनशास्त्राद्वारे आपण बऱ्याचशा लोकांच्या 10-20 वर्षाच्या गोळ्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत आणि आपल्याकडे याचे पुरावेसुद्धा आहेत. हे पाहण्यासाठी तरी तुम्हाला क्लिनिकपर्यंत पोचावं लागेल. आणि जेव्हा गोळ्या बंद होतात आणि एका नवीन आयुष्याला ते सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात प्रचंड बदल होत असतात. कारण 10-20 वर्ष घरातून बाहेर न पडणं, भीती वाटणं, OCD, स्किझोफ्रेनियासारख्या आजारांवर खूप छान हे संमोहनशास्त्र वर्क करतं. बऱ्याच ठिकाणी OCD, स्किझोफ्रेनियासारख्या गोष्टी, म्हणजे त्याच्यातून लोकांना बाहेर येत नाही. हां, पण गोळ्या आणि आपलं संमोहनशास्त्र अशा प्रकारे तो बऱ्यापैकी 80-90% त्यातून बाहेर येऊ शकतो. म्हणजे अशा 100तल्या 10-20 केसेस ह्या अशा पूर्णपणे बाहेरसुद्धा आलेल्या आहेत.
म्हणजे जे दुर्धर आजार आहेत की ज्याच्यातून ते बाहेर येऊ शकत नाही, अशा वेगवेगळ्या मानसिक आणि शारीरिक आजारांमध्ये बऱ्याचदा सगळ्या टेस्ट करून येतात माझ्याकडे. म्हणजे फाईलच्या गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन येतात आणि त्यांना काहीच नसतं, सगळं नॉर्मल असतं. मग नक्की नेमकं काय होतं आहे? मग तिथे तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये याच्यातून बाहेर काढलं जातं. त्यांचे नैराश्य किंवा एकलकोंडेपणा किंवा भीती, कसली भीती असू द्यात, लोकांना घरातून बाहेर जाण्याची भीती असते, लोकांशी बोलण्याची भीती असते, बरंच कुणाला उंचीची भीती असते, आवाजाची भीती असते. हा कुठेतरी ट्रिगर त्यांच्या माइंडमध्ये बसलेला असतो. बघा, दुःखाचा जर विचार केला तर दुःख येणार आहे, किंवा एखाद्या व्यक्तीचा विचार केला तरी माणूस घाबरतो, एखादी घटना पाहून घाबरलेला असतो. तर या घटना ज्या काही ट्रिगर असतात त्यांच्या माइंडमध्ये, तर त्या डिलीट केल्या जातात आणि त्यांना त्यांच्या आयुष्याला परत नवीन सुरुवात करता येते. अच्छा, म्हणजे थोडक्यात असं म्हणूया की शरीराची आणि मनाची प्रतिकारशक्ती आणि इच्छाशक्ती वाढवण्यासाठी संमोहन उपयोगी ठरेल. परफेक्ट. म्हणजे फार कमी शब्दामध्ये तुम्ही छान मांडलात. याच्यामध्ये संमोहनशास्त्र हे पहा, प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला, आता तुम्हाला सुद्धा आज जर मी म्हणतो तुम्हाला गरज आहे, तुम्ही म्हणणार नाही. हां, पण संमोहनशास्त्र कशावर काम करतं ते जर मी सांगितलं, समजा एखाद्याला पोटदुखी आहे, डॉक्टरांकडे जातो, 2-3 दिवसाच्या गोळ्या घेतात आणि बरी होते. पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्ही तुमची भीती किंवा जे प्रॉब्लेम्स ते घालवण्यासाठी येतात. पण इथे मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यात तुमची एकाग्रता वाढते, ग्रास्पिंग लेवल छान होतं, तुमची स्मरणशक्ती वाढते, कॉन्फिडन्स तुमचा हाय होतो, इम्युनिटी पॉवर वाढते, कार्यक्षमता वाढते आणि सर्वात महत्त्वाचा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन, पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि त्याच्यामुळे हे प्रत्येकाला गरज आहे. आज तुम्हालाही गरज आहे या गोष्टींची. म्हणजे संमोहनशास्त्र हे फक्त मानसिक आजार नाही तर प्रत्येक गोष्टीवर, कारण जिथे जिथे मन काम करतं तिथे तिथे हे संमोहनशास्त्र काम करतं. मनाला आणखी सकारात्मक आणि ऊर्जापूर्ण कसं बनवू शकतो हे सुद्धा आपल्याला सर सांगणार आहेत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. संमोहन तज्ज्ञ राजेश वाळके आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. राजेशजी, आणखी एक गोष्ट अशी की आता विज्ञानानेही मान्य केलेलं आहे, अनेक डॉक्टर्ससुद्धा संमोहनशास्त्राचा आधार घेतात. तुम्हीसुद्धा अनेक डॉक्टरांना ओळखत असाल की ज्यांचे रुग्ण तुमच्याकडे येतात आणि संमोहन उपचारसुद्धा घेतात त्यांच्या मेडिकेशनबरोबरच. तर वैज्ञानिकदृष्ट्या संमोहनशास्त्र काम कसं करतं? WHO ने आपल्याला मान्यता दिलेली आहे या शास्त्राला. त्याचबरोबर सायकॅट्रिस्टच्या अभ्यासक्रमामध्ये संमोहन हा विषय आहे. हां, पण बऱ्याचदा त्याच्यावर काम करणं म्हणजे हे हार्डवर्क आहे. म्हणजे मी जर पेशंट जर समजा गोळ्या द्यायला बसलो, हां, तर मी 1 तासामध्ये 10-15 पेशंट होऊन जातील. हां, पण इथे मी मोफत तुम्हाला 1 ते 1.5 तास मी पर्सनली प्रत्येकाला भेटत असतो. म्हणजे इथे तुम्ही ज्यावेळेस काउन्सिलिंगला येतात त्यावेळेस मी फक्त तुम्ही आणि मीच असतो, दुसरे कोणीच नसतात. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे तुमचं मत मांडता येतं, तुमचा प्रॉब्लेम तिथे सॉल्व करता येतो. आणि सांगितलं ना की 99% सॉल्व हे होतातच. चेकअप, काउन्सिलिंग आणि थेरपी ही काउन्सिलिंगमध्येच दिली जाते, फ्री काउन्सिलिंगमध्येच दिली जाते. आणि त्यातूनच तुम्हाला घरी गेल्यानंतर रिझल्ट पाहायचा असतो. तो जर रिझल्ट तुम्हाला घरी गेल्यानंतर जर भेटला, कारण बरेच पेशंट म्हणतात नाही सर इथे बरं वाटतं आणि घरी गेल्यावर परत, हां, म्हणजे घरी गेल्यानंतर जर बरं वाटलं तरच तुम्हाला यायचं आहे, अन्यथा तुमचे पैसे, माझा वेळ दोन्ही खराब नाही झालं पाहिजे. आणि महत्त्वाचं, याच्यापेक्षा महत्त्वाचं की एकदा तुम्ही आल्यानंतर परत यासाठी तुम्हाला दुसरीकडे कुठे जावं लागत नाही किंवा पुन्हा त्याचे काही चार्जेस घेतले जात नाहीत. पूर्णपणे काउन्सिलिंग हे पूर्णपणे मोफत आहे. ट्रीटमेंटचा भाग त्याच्यामध्ये समजून सांगितला जातो. हां, आणि तो निर्णय हा सर्वस्वी तुमचा असतो. हां, फक्त तुम्हाला पहिलं पाऊल टाकायचं आहे फ्री काउन्सिलिंगसाठी. आता हे फक्त काउन्सिलिंग नसतं, तिथं छोटीशी थेरपी पण असते, त्यांना रिझल्टही असतो. म्हणजे आम्ही सांगतो आधी रिझल्ट घ्या आणि नंतर मग तुम्ही ट्रीटमेंट करा किंवा जे काय करायचं ते आपण करू शकतो, गरज आहे की नाही या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. अशा अपघातांनंतर ती व्यक्ती जेव्हा त्यातनं बरी होते, भले शरीराच्या जखमा बऱ्या होतात पण मनाच्या जखमा किंवा त्या गोष्टीचा एक प्रकारची भीती त्या मनात राहून जाते. तर ही भीती मनातनं काढून टाकण्यासाठी आपण संमोहनाचा आधार घेतो का? कोणती भीती, मी मगाशी सांगितलं, फोबिया आणि फिअर ह्या दोन्ही गोष्टी संमोहनाद्वारे अगदी सहज बाहेर काढल्या जातात. आणि ही भीती तेच सांगितलं ना मी की काउन्सिलिंगमध्येच काढली जाते बाहेर. हां, त्याच्यानंतर तुम्ही बऱ्याचदा
ती थेरपी घेतल्यानंतर बऱ्याचदा लोक येत सुद्धा नाहीत, कारण त्यातून ते पूर्णपणे बाहेर आलेले असतात. किंवा कधीतरी त्यांचाच फोन येतो की सर छान वाटतंय, किंवा आमच्या ऑफिसमधून फोन गेल्यानंतर सुद्धा वाटतं नाही सर खूपच छान वाटतंय, परत आता येण्याची गरजच वाटत नाही, पुन्हा मला तो त्रास झालाच नाही. अशाही बऱ्याचशा प्रतिक्रिया आहेत ज्याच्यामध्ये आपण आता ह्या प्रतिक्रिया पाहतोच लोकांच्या ज्या काही. नक्कीच नक्कीच अशाच काही प्रतिक्रिया पाहूया ज्यांनी राजेश सरांकडनं उपचार घेतलेले आहेत आणि त्यांच्या व्याधींवर विजय मिळवलेला आहे. मी एक लाईफ कोच आहे. मध्यंतरी मला खूप इमोशनल इश्यूज फेस करत होते मी, आणि मला खूप रडायला येत होतं प्रत्येक गोष्टीवरती. त्याच्यासाठीच मी राजेश सरांना भेटलेली. माझे इमोशन्स माझ्या कंट्रोलमध्ये नव्हते. त्यांना भेटल्यानंतर काउन्सिलिंग सेशन झालं माझं, आणि त्यांनी हिप्नोथेरपीचे काही ॲक्टिव्हिटीज केल्या माझ्याबरोबर, ज्याच्यामुळे माझ्यावर इतका फरक पडला आहे. लिटरली आता माझे इमोशन्स माझ्या कंट्रोलमध्ये आहेत आणि मी रडत नाही आहे प्रत्येक गोष्टीसाठी. आणि त्याच्यासाठी राजेश सरांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मनाची जी स्थिती असते किंवा मानसिक स्थिती असते त्याच्यामुळे ते रोग आणखी ट्रिगर होऊ शकतात. तर मग यात संमोहनात मनावर तुम्ही कशा प्रकारे काम करता रुग्णाच्या? बऱ्याचदा याचं सोपं पद्धतीने जर सांगायचं म्हटलं तर अज्ञानामध्ये सुख आहे. म्हणजे बऱ्याचदा असे काही पेशंट आहेत की ज्यांना 10-10, 20-20 वर्ष झालं तो आजार आहे आणि डॉक्टरांनी शेवटची स्टेज सांगितली आहे, तरीसुद्धा त्या लोकांना ते माहीतच नाही आहे म्हणजे याला का झालं, किंवा त्याचं किंवा शेवटच्या स्टेजला असले तरी ते 8-8, 10-10 वर्षसुद्धा आता टिकून आहेत, व्यवस्थित काम करतात. म्हणजे अज्ञानामध्ये पहिलं सुख आहे. माणूस भीतो. भीती म्हणजे काय? विचार. एखादा विचार रिपीट झाल्यानंतर, साप चावल्यानंतर माणूस मरतो. हां, पण ज्यावेळेस पोस्टमार्टम होतं तेव्हा कळतं की याला जो साप चावला हा बिनविषारी होता. हां, म्हणजे रिपीट केलेले जे काही विचार असतात त्याने काय होऊ शकतं आणि आपल्या अंतर्मनाची ताकद काय करू शकते हे प्रत्येकाला माहिती आहे. कोणीतरी वाचलेलं आहे, कुठेतरी ऐकलेलं आहे की आपल्या अंतर्मनाची ताकद ही खूप मोठी आहे. हां, पण फक्त वाचण्यापुरतंच ते मर्यादित ठेवलं आहे, त्याचा वापर हा करून घेतला पाहिजे. एक स्त्री म्हणून विचारते की गर्भधारणा किंवा आई होणं हे त्या स्त्रीच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख असतं किंवा स्त्रीचा पुनर्जन्म असतो असं म्हणता येईल. पण तुमच्याकडे असेही पेशंट्स येतात का की ज्या गर्भवती आहेत आणि ज्यांना नैसर्गिक प्रसूती हवी आहे किंवा वेदनारहित प्रसूती हवी आहे म्हणून संमोहन उपचार घेतले जात आहेत? नेहाजी, खूप छान प्रश्न आहे. कारण संस्कार हे जे गर्भात असताना जे छान होतात तेवढे बाळ म्हणजे जन्म झाल्यानंतर तेवढे होऊ शकत नाही. बऱ्याचदा असं म्हटलं जातं, बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा विज्ञान असं सांगतं की 9 डेसिबलपेक्षा जर जास्त जर वेदना एखाद्या व्यक्तीला झाल्या तर तो माणूस मरतो. हां, पण कोणती स्त्री ज्यावेळेस ती प्रसूती होते त्यावेळेस तिला ज्या वेदना होतात ह्या साधारण 12 ते 13 डेसिबलपेक्षा जास्त असतात, तरी ती सुद्धा जगते. कारण त्याच्या पाठीमागं कारणच आहे की तिने 9 महिने स्वतःचं प्रोग्रामिंग केलेलं असतं. माझं बाळ, मी त्याला त्या बाळाला खेळवणार, मी त्याचे असे संस्कार करणार, जे काही तिने 9 महिने. हां, ते जे सकारात्मक तिने जे प्रोग्रामिंग केलेलं आहे स्वतःचं, त्या प्रोग्रामिंगमुळे त्या वेदना तिथे कुठेतरी तिला त्या जाणवत नाहीत आणि त्याच्यातून ती सहज बाहेर पडते. म्हणजे संमोहनाद्वारे एकतर गर्भसंस्कार आहेत हे फार सोप्या पद्धतीने आणि डायरेक्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये, आणि बाळ कुठे असतं? पोटातच असतं. पोटात असताना जे संस्कार होतात ते फार सुंदर होतात आणि कमी वेळामध्ये होतात. तुम्हाला त्यासाठी एकदा किंवा दोनदाच तिथे यावं लागतं. साधारण 1-1, 1.5 तासाचे सेशन्स असतात आणि त्यानंतर तुम्हाला घरी ते प्रोग्रामिंग दिलं जातं. माझ्या आवाजामध्ये काही ऑडिओ बनवून दिलेलं जातात आणि ते सतत ते प्रोग्रामिंग होत राहतं. त्यामुळे ती स्त्री शांत राहते, तिचा राग कमी होतो, तिला जसं बाळ हवं तसं त्या सगळ्या गोष्टी तिला मिळायला लागतात. कारण प्रत्येकजण डोक्यात काय असतं की मला मुलगा पाहिजे. अरे पण तो कसा पाहिजे? स्वामी विवेकानंदांसारखा पाहिजे, छत्रपती महाराजांसारखा पाहिजे, काहीतरी पाहिजे ना, त्याचे गुण. हा, ते सुद्धा प्रोग्रामिंग गर्भावस्थेत करता येतं. वा वा वा. आणखी एक विद्यार्थ्यांच्या बाबतीत मला विशेषतः विचारायचं की बऱ्याच पालकांची तक्रार असते की माझा मुलगा किंवा मुलगी माझा अपत्य अभ्यास करत नाही आहे किंवा ते फार वायलंट आहे, फार ॲग्रेसिव्ह आहे, खूप पटकन राग येतो, कुणाचंच ऐकत नाही, अगदी म्हणतात ना प्रॉब्लेम चाइल्ड आपण ज्याला म्हणतो असं आहे. तर संमोहनाद्वारे अशा मुलांवर आपण उपचार करू शकतो का? तुम्ही केले आहेत का? साधारण 9 ते 10 वर्षापासून मुलांना केलेले आहेत
हे प्रॉब्लेम मुलांचे नाही आहेत, हे प्रॉब्लेम्स पॅरेंट्सचे आहेत, हे पहिलं लक्षात घ्या. कारण ती जी सवय जी मुलांना लागलेली आहे, कशाची सवय लागली आहे? मोबाईल ॲडिक्शन. हा सगळ्यात मोठा आज कॅन्सरपेक्षा मोठा आजार म्हणायला हरकत नाही. त्यातून मुलं बाहेर पडू शकत नाही, त्यामधून एन्झायटी तयार होते, एकटं राहण्याची सवय लागते, बाहेर लोकांमध्ये जाण्याची भीती वाटते. मुलांना त्यातून बाहेर काढणं आधी स्वतः बाहेर निघावं लागेल. त्यासाठी मुलांचं आणि पालकांचं दोघांचं काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. म्हणजे पालकांनी सुद्धा घरामध्ये कशा पद्धतीने मोबाईल हँडल केला पाहिजे, किती वेळ वापरला पाहिजे. ह्या एखाद्या घरात आई वडील रोज पुस्तकच वाचतात, तर त्या घरात पहा की नक्कीच मुलगा पुस्तकच वाचणार आहे. ज्या घरात जे मुलं पाहतात ते करतात. तर अशा पद्धतीने आपण त्यांना एक गाईड करतो, एक सपोर्ट करतो. जिथे आपल्याला वाटतं की आई वडिलांचंच प्रोग्रामिंगची गरज आहे, ते आपण करून घेतो. नक्कीच नक्कीच. सर, अगदी थोडा वेळ राहिलेला आहे. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना एक संदेश. प्रेक्षकांसाठी मी एवढं सांगेल की जे काही एन्झायटी आपल्यामध्ये तयार होते किंवा राग असते, भीती असते, हे सगळे विचार आहेत. म्हणजे राग हा कधीच लोक सांगतात की राग हा येतो, पण राग हा कधीच येत नाही. राग हा आणला जातो. पहा, जिथे तुमचा जोर चालतो ना तिथेच राग येतो. बॉसच्या समोर कधीच राग येत नाही. म्हणजे याचं कुठेतरी ॲनालिसिस होणं गरजेचं आहे आणि थोडासा तुम्ही स्वतःचा अभ्यास करणं प्रत्येकाने गरजेचं आहे. त्यामध्ये इथे आमच्यापर्यंत येण्यासाठी त्याच्या आधी तुम्ही रोज मेडिटेशन करत असाल, रोज योगा करत असाल, रोज इतर गोष्टींमध्ये तुम्ही चांगलं तुमच्या वेळेचं मॅनेजमेंट खूप छान असेल, तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचणारच नाही, आम्हाला माहिती आहे. कारण कुठेतरी आयुष्याला शिस्त लागणं गरजेचं आहे आणि ह्या शिस्त लावण्यासाठी आधी विचार बदलणं गरजेचं आहे, स्वतःचं प्रोग्रामिंग करणं गरजेचं आहे. नक्की सर, तुम्हाला सुद्धा तुमच्या मनाचं प्रोग्रामिंग करून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला अशा काही शारीरिक मानसिक व्याधी असतील, तुम्ही विद्यार्थी असाल, तरुण असाल किंवा तुमचं वय झालेलं असेल, अगदी वयस्कर वयोवृद्ध जरी असाल, तरी या आपल्या सगळ्यांना वयाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर कुठले ना कुठले रोग व्याधी ह्या जडतातच. आणि यातनं बाहेर यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाची शक्ती, मनाची तयारी हवी. आणि हीच मनाची तयारी तुम्हाला संमोहनशास्त्राद्वारे राजेश सर करून देऊ शकतात. तुम्हाला सुद्धा जर सरांकडनं उपचार करून घ्यायचे असेल तर खाली जे नंबर दिले आहेत स्क्रीनवर ते तुम्ही टिपून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही राजेश सरांची रीतसर अपॉइंटमेंट घेऊन सरांना भेटू शकता, त्यांच्याकडनं संमोहन उपचार करून घेऊ शकता आणि स्वतःचं जीवन सुखी करू शकता. राजेशजी, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार सर. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार.